नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी गणेश माळी बोलतो आहे. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, हा माझा बेदाण्याचा प्लॉट आहे. माणिकची मन व्हरायटी आहे आणि हे 13वं पीक आहे. आणि अंतर जे आहे ते 10x4 म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 10 फूट आहे आणि 2 झाडातलं अंतर हे 4 फूट आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बेदाण्याच्या प्लॉटला पण आम्ही मार्केटच्या प्लॉटसारखीच काळजी घेत असतो. फ्लॉवरिंगमध्ये योग्य प्रकारे गळ पण आता हे तुम्ही बघू शकताय, गळ पण आपण करून घेतलेली आहे, जेणेकरून जी आपल्याला बेदाण्याची साईज मिळणार आहे ती बऱ्यापैकी युनिफॉर्म मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोड मॅनेजमेंटमुळे काय होईल तर बेदाण्यासाठी आवश्यक असणारी जी शुगर आहे, जी आपण 23+ किंवा 24+ शुगर म्हणतो आहे, किंवा कमीत कमी 22+ जी शुगर बेदाण्यासाठी हवी असते, ती मिळवण्यासाठी क्रॉप लोड मॅनेजमेंट आणि त्या बंचमधल्या मण्यांची संख्या ही नियंत्रित करणं खूप गरजेचं असते. कारण जोपर्यंत आपल्या द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचं प्रमाण योग्य असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जो उतारा पडणार आहे रॉ मटेरियल टू बेदाणा म्हणजे ग्रेप्स टू रेजिन्स, हा जो रेशो आहे, साधारणपणे 4 किलो द्राक्षापासून 1 किलो बेदाणा तयार झाला पाहिजे. आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं क्रॉप लोड मॅनेजमेंट केलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी आम्ही मार्केटच्या प्लॉटप्रमाणेच पूर्ण गडही बांधून घेतलेली आहेत व्यवस्थित, कुठेही ओव्हरलॅपिंग नाही. आणि वरती पण तुम्ही बघू शकता 10 फुटाचं अंतर पूर्ण झाकलेलं आहे. आणि जिथं झाकलेलं नाही, जिथून थोडंफार ऊन आतमध्ये येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आम्ही वरती साडी बांधून घेतलेली आहे, जेणेकरून जे काय डायरेक्ट सनलाईट आहे ते घडांवरती पडणार नाही आणि त्याच्यामुळं घडाच्या वाढीवरती तसेच क्वालिटीवरती काही परिणाम होणार नाही. आज व्हिडिओ करण्याचं कारण या तर गोष्टी 2-3 तुम्हाला क्रॉप लोड मॅनेजमेंट, शुगर, बेदाण्याचे ह्याविषयी बोलायचंच होतं. त्याचबरोबर आज शुक्रवार आहे, सोमवारी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आजपासून बरोबर 5 दिवसापूर्वी आम्ही या प्लॉटला पाणी दिलं होतं. त्याचा एक व्हिडिओ मी तयार करून अपलोड केला होता. तर आज 5 दिवसानंतर बऱ्यापैकी वरचा जो थर आहे तो वाळत चाललेला आहे. अजून साधारणपणे ज्या पद्धतीने आम्ही पाणी दिलं होतं स्पीड ब्रेकर तयार करून, त्या हिशोबानं अजून एक साधारण 8 दिवस तरी याला मधून पाणी देण्याची गरज वाटत नाही. आणि त्यानंतर 8 दिवसानंतर परत एकदा वापसा कंडिशन बघून या प्लॉटला अजून एक पाणी आम्ही देणार आहोत. आता ह्या ठिकाणी जो बेरीजमधला फरक आहे साईजमधला, हा तुम्हाला सांगतो. आता हे प्रत्येक जर आता इथला हा मणी धरला किंवा हा शेवटचा मणी धरला तरी ह्याच्या साईजमध्ये फारसा आपल्याला डिफरन्स या ठिकाणी दिसत नाही आहे. एकसारखी साईज आहे. पूर्ण प्लॉट एका वेळेला मऊ पडलेला आहे. म्हणजे साधारण 1 ते 2 दिवसात पूर्ण वॉटर म्हणजे पाणी त्या मण्यांमधून फिरलेलं आहे. आता ॲसिडचं प्रमाण जे आहे ते भरपूर आहे. आता त्या हळूहळू ॲसिडचं रूपांतर साखरेमध्ये व्हायला सुरू होईल आणि हे मग मणी घट्ट व्हायला चालू होतील. आता सध्यासुद्धा घट्ट आहेत, भरपूर घट्ट आहेत, कुठेही लूज नाही आहेत किंवा वॉटर बेरीज किंवा ममीफिकेशन हा प्रकार नाही आहे. ममीफिकेशनसाठी आम्ही तो पण एक मी व्हिडिओ केला होता की आपण शेंडाचं जे आहे ते पिंचिंग करून घेतो. ह्या प्लॉटमध्ये करून घेतलेलं आहे. शेंडा पिंचिंग करून घेतलं, त्याच्यानंतर पाणी दिलेलं आहे. आणि इथून पुढं या प्लॉटला आता पोटॅश लेवल पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हा जरी घड घेतला, कुठलाही घड घ्या, ह्याची जी काडी आहे, हे बघा इथं घड आहे आणि ह्याची काडी जी आहे ती बघा अगदी म्हणजे पुढं 10 पानांपर्यंत, म्हणजे पानं 1, 2, 3,
4 5 6 7 8 पानांपर्यंत पण पुढं गडाच्या पुढं पूर्ण काडी पिकलेली आहे. बघा आता हा गड घ्या, याला तरी पूर्ण शेंड्यापर्यंत काडी पिकत गेलेली आहे. साधारण 10-12 पानांपर्यंत ही काडी पिकलेली आहे. त्यामुळे पोटॅश लेवल बऱ्यापैकी आहे. तरीही शुगर फॉर्मेशनसाठी मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांचा रोल खूप महत्त्वाचा राहतो आहे. आणि म्हणून त्याचे अजून एक 2 ते 3 डोस आमचे पोटॅश, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचे होतील. असेच ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मी व्हिडिओ करून शेअर करत जाईन. द्राक्ष पीक उत्पादनाच्या बाबतीत काही समस्या असतील, कोणत्याही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स असतील किंवा वेटचा प्रॉब्लेम असेल, शुगर ॲक्युम्युलेशनचा असेल, ममिफिकेशनचा असेल, वॉटर बेरीजचा असेल किंवा कॅनोपी मॅनेजमेंट संदर्भातलं असेल, तर त्या संदर्भातील काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. धन्यवाद.